वाल्मी कराडबाबत थोड्याच वेळात केज न्यायालयात सुनावणी आधी कराडची वैद्यकीय चाचणी 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, राजकीय द्वेषापोटी माझ्यावर कारवाई, वाल्मी कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्याय देवता देईल ती शिक्षा भोगण्याची तयारी असल्याचं हे वक्तव्य। नव्या वर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन खरेदी मुदत 7 दिवसांनी वाढवली, पणन मंत्री जयकुमार रावळ यांची घोषणा। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक, सर्वच समुद्रकिनारे गजबजले, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली, सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात। 31 डिसेंबर निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ, पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी।